माझ्या समवेत या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं समालोचन आपण ऐकलं. मनोज ठाकरे यांचा आवाज नक्कीच. मिलिंद भाऊसाहेब पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये भोईर मिलिंदजी भोईर भाऊसाहेब आहेत नक्कीच. नाना गोंडली नारायण सर आपण यायचं दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केलं जातोय. मिलिंदजी भोईर अमरस्फोट कासने संघानं पहिला फेरीचा सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. यस तुमचे पैसे या नाही या मान्यवर कक्षामध्ये या. तुम्हाला पैसे दिले होते गंगाराम तिसकर यांना. मनोज डॅनी तुमचे 200 आणि किशोर भाऊचे 100 300 रुपये आहेत. या घेऊन जा आपण स्टेजवर या. नाही या पैसे आहेत तुम्हाला बक्षीस दिले हे बक्षीस आपण घेऊन जायचं आहे. सरपंच साहेब आपण दोन्ही खेळाडूंना जे पारितोषिक आले ते द्यायचं आहे. डॅनीला 200 द्या. डॅडीने एक चौकार एक षटकार ठोकला होता. गंगाराम तिसकर यांच्याकडून हे पारितोषिक आणि त्याचं वितरण आपले सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या माध्यमातून केलं जातं. किशोर तुमच्यासाठी देखील 100 आहेत. सलग 2 विकेट किशोरनं घेतलेत आणि त्यांचं देखील पारितोषिकाचं वितरण इथं केलं जातोय. धन्यवाद. हडलक मनोज डॅनी ऑल टीम वेलकम. नारायण पाटील सर आज काय जल्लोष बनवलाय काय झेल टिपलेत. शरद हलके थोडेसे हलके झालेत फलंदाजीतून थोडेसे हलके झालेत. धन्यवाद. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज आपल्याला आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे. आज मेगा फायनल डे फायनलचा दिवस आहे. या स्पर्धेची सांगता आहे. विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा स्पोर्टमॅन स्पिरिट सारंगाव संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळते. आज पिछे संघाने खास प्रभावित केलं. कासने संघाने आपण पाहतोय खारबार संघाला परास्त केलं. आणि आता या ठिकाणी पाहूया कासने संघासमोर कुठला संघ पोहोचतोय. कालवार की सारंगाव या सीझन मध्ये दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. एका बाजूला सारंगाव तर दुसऱ्या बाजूला कालवार. यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना पाहायला मिळते हिम्मत. नॉन स्ट्राईक यांना आपण पाहतोय.
एक चांगला खेळाडू तुकाराम. चला खेळाला सुरुवात करायची आहे प्लीज. उमेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला हिम्मत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तुकाराम. दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहतोय थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू मात्र कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साइडला खेचला आहे. येथे एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. हा ना तू मै परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या 4 अंकावरती पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण सकाळपासून ज्या महान व्यक्तिमत्वाची वाट पाहत होतो त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट पोटीमर्स मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय संजयभाई साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता तरे सर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर संतोषजी यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 सर. जेवण करायचं कोणी बाकी असेल तर आपण जेवण करून घेऊ शकता. खेळाडू कक्षाच्या मागे एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये समोरच आपल्याला जेवण ठेवलं आहे. प्रेक्षक वर्ग असेल, मान्यवर, खेळाडू या सर्वांसाठी चांगली सोय जेवणाची केली गेली आहे आणि ती आपण करून घ्यायची आहे. सन्माननीय दत्तात्रय सुतार तसेच बंधू घनगावकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ती जेवणाची व्यवस्था आजच्या दिवसाची त्यांच्या वाट्याला सेवा आहे आणि खूप चांगले जेवण आपल्याला पाहायला मिळते. खास करून चंद्रकांत जाधव आणि सरदार जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जेवण बनवलं गेलेलं आहे. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 अंकावरती. पहिलं षटक आपण पाहतोय मुकेश यांच्या माध्यमातून. दुसरे षटक यावेळेस गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय गोलंदाज देवानंद. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला आनंद देऊन जातील, चांगली गोलंदाजी हाताळली जाईल की त्या उलट फलंदाज मात्र हात खुले करतील. एक मजबूत टीम मानली जाते. कालिका माता कालवार, कालिका माता खारबाव मागील मॅच मध्ये आपण परास्त होताना पाहायला मिळाल्या. निश्चितच संघ एक दिलाने एक तनाने जर आपण असेल तर त्यामध्ये चांगली कामगिरी नेहमीच पाहायला मिळते. पाहूया देवानंद तयार होते गोलंदाजी मार्क वरती.
या वेळेस मात्र आपण पाहतोय फुलटॉस सुद्धा, परंतु डावेष्टी सोडून जाणार हा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. एका धावेने धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा शेवटचा मित्र सामना पाहायला मिळतोय. कासने संघ तयार आहे, चांगली आज कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. पहिल्या गटातून वरील आपण पाहतोय पीसे संघ पुढे चाल दिली गेली आहे. 2 सामने खूप चांगल्या पद्धतीने विजय संपादन केले. यावेळेस क्या बात आहे, यू मिस आय डेफिनेटली हिट, दांडी गोल. फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. हाताला होता आपण पाहिले तर परफेक्ट यॉर्कर, आणि फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये जावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. पाहूया, या फलंदाजाकडे चांगला स्किल आहे. लहू, क्या बात आहे. जेव्हापासून लहू हा या संघामध्ये आलेला आहे, संघाची ताकद चांगली वाढलेली आहे. आज हिमतीने ताकदीने खेळ करावा लागेल या ठिकाणी, आणि हिम्मत सुद्धा वाढली आहे. पाहूया, हिम्मत मात्र बाद झाले. नावाने फरक पडत नाही मित्रांनो, कामाने सर्व काही घडलं जाते. देवानंद फुलटॉस, फुलटोल वसूल करता आले नाही. अजून एक फलंदाज बाद होते बोल्टच्या स्वरूपात. चकित राहिले. प्रशंसा काय पची पडली नाही. यावेळेस वाडे शॉट उडवला जरूर आहे. लांबी गाठेल का पाहूया. नाही, परंतु या ठिकाणी सहज सोपा झेल सुटला जातोय. अतिशय ताकदवार फलंदाज आहे, त्याचा झेल या ठिकाणी सुटला जातोय. आणि जेव्हा जेव्हा फलंदाजाला झेलच्या स्वरूपाने जीवनदान मिळालं, तेव्हा तेव्हा त्याची ताकद द्विगुणित होते. पाहूया या ठिकाणी दिलीप मात्र कशी करामत करेल. 2 धावा जरूर मिळाल्यात या चेंडूवरती. यावेळी समोरच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव घेतली जाईल या ठिकाणी. पाहूया, दुसरे धावेचा प्रयत्न घातक होता, परंतु धाडस दाखवलं, हिंमत दाखवल्याने एकीच दुसऱ्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चौदा धावा धापलकावरती. एक तुकाराम एक असा एक फलंदाज आहे की कधी गेम चेंज करू शकतो, परंतु एक धोकादायक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळालं. पहिलेच संकट भरपूर आहे, त्यात अधिक संकट निर्माण झालं असतं जर त्याला मुलीत जागा नाही आहे. या ठिकाणी झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न. मैदान साफ आहे मित्रांनो, कमिटी खूप चांगली आहे. झाडू शॉट मारण्याची आवश्यकता नाही आहे, निर्धावची झाली सांगता असं दाखवून देतोय देवानंद की मी हा फटका खेळू देऊ शकत नाहीत. पाहूया, या शुभागमन झालेलं आहे सचिनजी गुंडली साहेबांचंही. चांगले समालोचक आहे, चांगले आपण पाहू शकता व्यक्तिमत्व आहे. तसेच मिलिंद भोईर भावी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद
मनोज ठाकरे आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती आणि शिवसेनेचे गटनेते संजयभाई म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान आई गावदेवी स्पोर्ट नानकर 40+ संघटनेच्या वतीने करतोय. संजयभाई म्हात्रे आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. गणेशजी पाटील आपण बाईंचं स्वागत सन्मान इथे करायचं आहे. नक्कीच गणेशजी पाटील हे देखील नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहिलेत आणि गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर संघाचे संघनायक देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा भाईंचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. नक्की स्वागत आणि सन्मान मित्रांनो प्रेमाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा केला जातोय. संजयभाई म्हात्रे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे डॅसिंग नगरसेवक देखील आहेत. त्यानंतर आपण स्वागत सन्मान करूया. विभाग प्रमुख शिवसेना पद्मानगर भिवंडी ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, संजयभाई म्हात्रे यांच्या समवेत आज ते देखील आलेले आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करू. शिवसेना विभाग प्रमुख पद्मानगर भिवंडी यांचं स्वागत सन्मान करतील सन्माननीय दत्तात्रय रामचंद्र सुतार, माजी सरपंच. यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो एक स्वागत सन्मान करूया भिवंडीचे उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि एक आदर्श शिक्षक रवींद्र तरे सर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. सर्व संजयभाई म्हात्रे यांचे सर्व सहकारी आज या स्पर्धेला वेलात वेल काढून इथे भेट देण्यासाठी आलेत. रवींद्र तरे सरांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच ज्यांच्या नावानं ही आपण स्पर्धा पाहतोय दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते रवींद्र तरे सरांना देखील इथे सन्मानित केलं जातोय. त्यानंतर आपले संतोषजी तरे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत आणि गावदेवी भादवाड या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू संघनायक आणि शिवसेना शाखा प्रमुख भादवाड. क्या बात आहे, हे पद आम्हाला माहीत नव्हतं. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी हे पद आम्हाला सांगितलेलं आहे. नक्की स्लॉट कमिटी मेंबर गावदेवी भादवाडचे संघनायक आणि भादवाडचे शिवसेना शाखा प्रमुख संतोषजी तरे यांचा देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दत्तात्रय सुतार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर धीरजजी फरट आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. संतोषजी तरे यांच्या नंतर धीरजजी फरट आपण देखील आमच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपण भाऊसाहेब मिलिंदजी भोईर साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व मिलिंदजी भोईर. आज सुपर संडे आहे आणि भाऊसाहेबांना देखील आज इथे संधी मिळालेली आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच यस मिलिंदजी भोईर कासने गावचे एक उच्च शिक्षित भाऊसाहेब यांचा देखील स्वागत आणि सन्मान आपले सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. नक्की स्वागत आणि सन्मान मित्रांनो हा प्रेमाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा केला जातोय. चांगलं व्यक्तिमत्व आहेत मिलिंदजी भोईर. नक्की सचिनजी गोंडले एक चांगले समालोचक आहेत. चालेल नारायण सर धन्यवाद. मिलिंदजी भोईर यांचा शुभ सन्मान धन्यवाद. पुन्हा एकदा संजयभाई म्हात्रे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे असतील, आमचे रवींद्र तरे, संतोषजी तरे आणि मिलिंदजी भोईर ऑल आपले मुख्य मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आपण जाऊया सामन्याच्या पहिल्या सत्राकडे. ऐकूया मनोज ठाकरे यांचा आवाज.
पाहूया धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 22 या अंकावरती. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. धर्मेश यांच्या माध्यमातून कंप्लीट होते 4 धावा. काय धावसंख्या खर्च केली आपण पाहू शकता. किफायती ओव्हर मी तर म्हणेन. समोर एक ताकदवार संघ आहे आणि या संघासमोर गोलंदाजी करत असताना एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आपण पाहू शकता 22 या अंकावरती. आपण पाहिलं तर 2 षटकामागे 9-9 होते आणि तिसऱ्या ओव्हरला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. जिथून आपण पाहतोय नेहमीच प्रत्येक संघ अधिक धावा कशा प्रकारे जमा केल्या जाईल याच्याकडे लक्ष ठेवलं जातंय. परंतु किफायती गोलंदाजी मी तर म्हणेन या दुपारच्या सत्रानंतर ही एक चांगली गोलंदाजी. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर काय गोलंदाजी साकारली होती सुभाष भोईर यांनी. 5 गडी त्या ओव्हर मध्ये बाद केले होते. बॅक टू बॅक 4 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला होता. काय बात आहे. प्रत्येक वेळी त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळते. याही ठिकाणी तशीच चांगली पाहायला मिळाली. गोलंदाज जितेंद्र येतोय. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार होते. गोलंदाजी मार्क होती. उडवला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जातोय चेंडू सीमा पार. पंचांच्या माध्यमातून काय इशारा केला जातो. यस नो डाऊट चौकार. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर अंबरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला परंतु एकेवरच समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय की 2 चेंडू मध्ये 5 धावा आल्या आहेत. लेफ्ट अँड राईटी कॉम्बिनेशन असल्यानंतर फील्ड पेसला थोडस मेहनत करावा लागतोय आणि गोलंदाजालाही त्याचा अंदाज बांधता येत नाही. परंतु पाहूया जितेंद्र पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर मात्र सिंगल. पुढे काय घडतं पाहूया. 27 धावा धावफलकावरती. कडक फटका आहे. गॅप मध्ये जाईल का. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड जरूर झाली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न योग्यरित्या आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. तर आपण पाहू शकता इतेडे गावचे समाजसेवक उद्योजक उद्योगपती सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्ही शेप मध्ये आपण पाहू शकता ऑफ ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीचा खेळला गेला होता. गॅप शोधता आली नाहीये परंतु फटका मात्र आपण पाहिले तर आत्मविश्वासाने मारला गेला होता. असे फटके ज्यावेळेस लागतात ना त्यावेळेस आत्मिक समाधान फलंदाजाला नक्कीच प्राप्त होतंय. जितेंद्र कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का चौकाराने लागला होता. त्यानंतर असं वाटलं होतं की या ठिकाणी मानाजी मात्र चांगली धावसंख्या उभारेल परंतु लगेचच स्ट्राईक चेंज करताना पाहायला मिळाली. त्यानंतर डबल सिंगल. आता पुन्हा एकदा मानाजी पाहूया. एक कला चांगली आहे परंतु इथं मात्र आपण पाहतोय डावी एष्टी सोडून जातोय. एक कॉइन जरी सोडून गेला ना तरी सुद्धा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. हा क्रिकेटची परिभाषेमधला एक नियम आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने या ठिकाणी व्हाईट घोषित केला गेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 31 या अंकावरती. मागील मॅच आपण पाहिली तर अप्रतिम पाहायला मिळाली होती. खारबाव संघ अतिशय जिद्दी क्रिकेटर आहे. त्या धावा डिफेन्स करायला आणल्या होत्या. यावेळेस पाहतोय आपण एक धाव पूर्ण केली जाते. फेकी चांगली होते. दुसरी धाव कंप्लीट होईल का परंतु नाही आहे. फलंदाज होते बाद रनआउटच्या स्वरूपात. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे.
या व्यासपीठावरती आपण पाहू शकता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष, भिवंडी महानगरपालिकेचे आपण पाहू शकता एक कार्यसम्राट, कर्तृत्ववान असं नगरसेवक या महान व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक स्पर्धेवरती बारकाईने नजर आहे त्यांची आणि खरोखरच खूप क्लीन अँड नीट क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जाईल याच्यासाठी संतोष तरे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक दिवशी फोन करून विचारलं जात आहे की आज कशा प्रकारे क्रिकेट झाला, कुठल्या प्रकारची गडबड झाली, कुठल्या संघाने हाहाकार माजवला, या सर्वाचा अपडेट आपल्याकडून घेतला जातोय आणि तो साहेबांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय बिग हिट खेचला जातोय, षटकार. निश्चितच आपण पाहिलं तर मानाजीकडे ती चांगली फटकेबाजी होती, परंतु गोलंदाजाने ती मात्र पूर्ण करू दिली नव्हती. शेवटचा चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळाला. एक चांगली धावसंख्या पाहतोय आपण षटकाराच्या स्वरूपाने उभारली गेली. 38 या अंकावरती 39 धावांचं लक्ष असेल. आई गावदेवी नानकर आयोजित आपण पाहू शकता माजी सरपंच चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन. त्या आयोजनास भेट देण्यासाठी आपण पाहू शकता विद्यमान अध्यक्ष संजयबाई मात्रे, त्याचबरोबर संतोषजी तरे, लॉट कमिटी मेंबर, शाखा अध्यक्ष, तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि आमचे साडो रवींद्रजी तरे यांना सुद्धा आपण पाहू शकता. 4 षटकांचा या ठिकाणी आपण पाहतो खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 38-39 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे कालिका माता कालवार या संघासमोर. हे आपण पाहूया पूर्ण होईल की या थांबल्या जातील, या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने.
विजयाचं लक्ष्य 39 धावांचा आज नक्कीच मुकेश पाटीलच्या टीमनं पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी करून जयनमान सारंगाव संघाला 38 या धावसंख्येवर थांबवलेले आहे. बघूया या सामन्यातून विजेता आणि अमर स्पोर्ट कासने हा दुसऱ्या फेरीचा 3 ओव्हरचा सामना असेल. कारण की आज आम्हाला आयोजकांनी आधी सूचना दिलेली आहे पहिल्या सामन्यापासून की सेकंड राऊंड हे 3 ओव्हरचे होतील, जेणेकरून आपल्याला अंतिम सामना 4 ओव्हरचा कसा खेळवता येईल याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण एक स्वागत सन्मान घेऊया. दुर्योधन भाऊ एक स्वागत सन्मान घेऊया. आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि सारंगाव गावचे उद्योगपती सुनीलदादा पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते दादांचा शुभ सन्मान केला जाईल. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा, खेळाडूंचा आणि मान्यवरांचा. इथे स्वागत आणि सन्मान सुनीलदादा पाटील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि सुरेश सारंग ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच. धन्यवाद सुनीलदादा पाटील. बघूया इथे फलंदाज राकेश म्हात्रे आणि मुकेश पाटील ही जोडी आलेली आहे. कालिका माता कालवार संघाची सलामीर जोडी आणि गोलंदाज आहेत DS ग्रुपचे अध्यक्ष फुलाजी पाटीलचा पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. नक्कीच फुलाजी पाटीलची ओळख आहे. BPL स्पर्धेमध्ये संजयभाई म्हात्रे यांच्या संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण पाहिला होता. हा फटका अगदी ऑफ ड्राईव्ह पॉइंटचे क्षेत्ररक्षक राजेश पाटील चेंडूला स्टॉप करतायत. एक सिंगल धाव मिळेल. दुसऱ्या चेंडूवर एका धावीनं मुकेश पाटीलनं स्वतःचं आणि आपल्या संघाचं धावानं इथे श्रीगणेश केलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 1. आज प्रथम फलंदाजी करताना जयनमान सारंगाव संघाच्या फलंदाजानं थोडीशी निराशजनक कामगिरी केलेली आहे. याचं कारण की गोलंदाजी कालवार संघाची चांगली झालेली आहे. इथे बघूया या चेंडूवर राकेश म्हात्रेला एक सिंगल धाव कंप्लीट करता आली. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनं आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 3 चेंडूमध्ये 2. नक्कीच यष्ट्यांच्या मागे लहू पाटीलने सातत्याने चांगले यष्टीरक्षणाची भूमिका निभावलेली आहे. चांगले खेळाडू आहेत. 3 चेंडूमध्ये 2. इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट केलायचा होता. विनोद पाटील शॉर्ट लेग मध्ये थोडीशी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. जिथे 1 होती तिथे 2 धावात रूपांतर केलंय. नक्की चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे मुकेश खेळतोय 3 वर, 1 वर राकेश. एकूण धावा 4 चेंडूमध्ये 4. नक्कीच 39 धावा लक्ष असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये आले 4. म्हणजे फुलाजी पाटीलनं कंबर कसलेली आहे. हा चेंडू सुरेख अपेक्षित उचली या चेंडूनं प्राप्त केली होती. चांगले चेंडूची फेके आपण पाहतोय. बघूया अमर स्पोर्ट कासने संघासमोर जयनमान सारंगाव की श्री कालिका माता कालवार. हा फटका उडवलाय खाली क्षेत्र. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझन मधून एका टप्प्यानं सीमा पार. मुकेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय. चौकारानं धावसंख्या 8 धावा लागलेत. नक्की शेवटच्या चेंडूवर चौकार आला. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 4 होत्या आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून मुकेश पाटीलनं आपल्या धावसंख्येला
चांगला आकार देण्याचं काम केलेलं आहे. चला 39 बनवायचे आहेत, 8 बनले आहेत म्हणजे 3 ओव्हरमध्ये 31 धावा अजूनही शिल्लक आहेत. मॅच तर बनलेली आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. नक्कीच कालवार संघ देखील एक चांगला संघ आहे. या संघटनेमध्ये कालवार संघाने देखील आपल्या नावाची आणि आपल्या गावाची ताकद दाखवलेली आहे. बघूया मानाजी पाटील ओव्हर नंबर 2 साठी मानाजीला इथे संघनायक हिम्मत पाटीलनं पाचारण केलेले आहे. 18 चेंडूमध्ये 31. अतिशय चांगली स्पर्धा आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित. माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार चषक 2025. आज आपण स्पर्धेच्या अंतिम फायनल 4थ्या दिवसामध्ये आहोत आणि स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पदार्पण करते. काल स्पर्धेतून अष्टविनायक ठाकूरवाडा हा संघ क्वालिफाय झाले सेमीफायनलसाठी आणि पहिली सेमीफायनल जिंकून ज्वाली कामतगार हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. जनमन गोवे या संघाला पराभूत करून ज्वाली कामतगार संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे. पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर, चांगल्या लाईन अँड लेंथवर मानाजीनं पहिला चेंडू टाकलाय. चांगली सुरुवात इथे मानाजीकडून आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. मानाजी लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करतोय. हा चेंडू देखील सुरेख चेंडू इथे फलंदाज बाद. राकेश म्हात्रे इज गॉन. बनलेत 1 गड्याच्या मोबदल्यात. कालवार संघाच्या 2 ओव्हरमध्ये 13.
12 चेंडूमध्ये 26. आता 13ची सरासरी प्रति ओव्हर येऊन थांबलेली आहे. बघूया सामना तर सारंगावच्या गोलंदाजांनी बनवले आहे. पहिले 2 बंधूंची जोडी फुलाजी नंतर मानाजी यांनी फक्त 12 मध्ये दिले 13 आणि उर्वरित आता 12 मध्ये शिल्लक आहेत. कालवार संघाला 26. चांगला सामना पाहायला मिळेल. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी दिलीप पाटील, बजरंग पाटील की अजून कुठल्या गोलंदाजाला ती संधी दिली जाईल. आणि अखेरकार तिसरी ओव्हर टाकण्यासाठी चेंडू सोपवलाय. मला वाटते विनोद पाटीलच्या हातामध्ये. नक्कीच विनोद पाटील ओमसाई केबल नेटचे मालक आहेत आणि त्यांच्या खांद्यावर तिसरं ओव्हर टाकण्याची जबाबदारी दिलेली आहे. 12 मध्ये 26. चला फिल्डिंग लावून घ्या सारंगाव संघ. अधिक वेळ घेऊ नका आपण. अजून आपल्याला या स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवसातून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जॉली कामतघर या 2 संघांनी देखील लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा कालच्या दिवसाचा अंतिम विजेता. हा चेंडू विनोद पाटीलचा बिमार आलाय. इथे विद्यानंद पाटील साठी हा पहिला चेंडू बिमार फेकलाय. एका अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 14. बालाराम कोट उद्योगपती नानकर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये या. बालारामजी कोट. हा चेंडू पुन्हा एकदा बिमार चा इशारा आलाय आणि चेंडू जातो सीमा पार. इथे बिमार केलाय नक्कीच विनोदनं जानमन सारंगाव संघाला. एकही चेंडू न फेकता 8 धावा त्यानं खर्च केलेत. नक्कीच हा 2 बिमार आणि इथे आता पुढील चेंडू टाकता येणार नाहीये. 8 धावा 13 मध्ये 8 ऍड झालेत. आता धावा लागलेत 21. नक्कीच अगदी ज्या 2 ओव्हर मध्ये 13 धावा 2 गोलंदाजांना खर्च केल्या होत्या त्याच्यावर आता नक्कीच इथे पाणी सोडलंय अगदी विनोद पाटीलनं. दोन्ही बिमार टाकलेत आणि तब्बल 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. 21 धावा लागलेत. दोन ओव्हर मध्ये आता 18ची गरज. दिलीप पाटील आलाय. इथे हा चेंडू सरळ बॅट न उडवलाय. अगदी चेंडूला पाठवला फ्लाइट एट 6. चांगली ताकद नजाकत आपण विद्यानंद पाटीलची पाहतोय. काय फटका केले होते. अगदी चेंडू खराब नव्हता. जागा बनवली आणि अगदी सरळ बॅटनं चेंडूला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार पाठवलाय. आता 11 मध्ये 12. सामना खुला झालाय. 2 फटक्यावर सामना येऊन थांबलाय कालवार संघासाठी. आणि हा एक अजून एक धमाका षटकार आणि ते षटकारांची हॅट्रिक विद्यानंद पाटीलने आज कंप्लीट केलेली आहे. वा. आज 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मधून पिशे संघाचे डॉक्टर श्याम पाटीलनं 5 चेंडूमध्ये 5 चौकार देखील ठोकले आणि या सामन्यातून विद्यानंद पाटीलनं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत. बालाराम कोट हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य बालाराम कोट यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. ब आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. माऊली या आपण मान्यवर कक्षामध्ये. आणि आज चौथा आलाय. अगदी 9 चेंडू आणि 9 विकेट राखून हा सामना जिंकलाय.
श्री कालिका माता कालवार संघानं अभिनंदन. कालवार टीम अँड हडलक टॉप लक जय हनुमान सारंगाव. 3 ओव्हरमध्ये 31 होत्या आणि ते 9 चेंडू राखून या धावा इथे पूर्ण केलेत 37-39. नक्कीच चांगली चांगली टोटल पार केलेली आहे. आणि या सामन्याचे सामनावीर बघूया आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आम्हाला सामनावीर खेळाडूची माहिती देतील. तर नक्कीच लो स्कोरिंग सामना होता आणि ते 2 खेळाडू या सामन्यावरच्या रेसमध्ये होते. मात्र अखेरकार देवानंद यांनी संघाकडून दुसरी ओव्हर टाकली. 3 धावा देत 2 विकेट घेतले आणि 9 धावा देत 2 विकेट आणि तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर. देवानंद म्हात्रे.